तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे असा आहे, तुम्हाला सांगतो. आज तुमचा मी गैरसमज काढणार आहे थोडा. तुम्ही म्हणता की सोमदादा थोडं काय खायला आणलं की दाखवतो तो का आमच्या घरी असतं का नसतंय. अहो, प्रत्येकाच्या घरी खाऊ असतो, या खायला असतंय, किराणा असतंय, सामान. पण तुमच्यात आणि आमच्यात लय फरक आहे या, माहिती का. तुमचं सामान दाखवल्यानंतर तुम्हाला काय भेटतं? काही सुद्धा नाही. तसं आमचं सामान तुम्हाला सांगतो का आणलेलं दाखवलं की त्या पाठीमागे आम्हाला भेटतात पैसे. ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो. त्या अगोदर बघा, आता एक गम्मड गाय मी आणली या प्रियंकासाठी. बघितलं का? दाखवतो तुम्हाला. समजायला माहितच नाही काय आहे ते. तर रेश अमृत ज्यूस असा आहे. आता ही प्यायली होती, म्हणलेत की बाबा बघू आता प्रियंका लय लटमुट होणार आहे, तुझी बायकोच ओळखू येणार नाही, तू जवळ न गेला तरी. कुठतर काय तर 3 लेकरं दाखवा लागतात, तेव्हा कोर्ट म्हणे हा तुझीच बायको येते. एवढी तू दिकणी होणार आहे आणि तब्येत होणार आहे, तुझ्यापेक्षा जाड जूड लांब लचक आणि तरुणपणा येणार आहे. आता 25 वर्षाची, आज 16 वर्षाचीच पोरगी होणार आहे. ही बघितलं का? ही 9 दिवस सांगितलंय आणि त्यानंतर ही कोमट पाण्यात तुम्हाला सांगतो तिथून पुढं कसा रिझल्ट आहे काय माहित नाही. आता बघा थोडं थोडं म्हणलं रोज येतोय, म्हणलं घराच्या बाहेर तर काढायचं नाही ना हे बघितल्यानंतर. कारण पण हाय अशी दिसते ही अजून. तर बघू आता पुढं काय होते, काय फरक पडतोय का. उचमाळत ती उचमाळ हे नसतं उचमाळत हाय का. मी काय म्हणतोय ही काय म्हणते, ही 2 बाटल्या घेतल्यात मी, जवळजवळ 3000चे असू द्या ही साईडला. बरं आता मी तुम्हाला थोडं सामान आणलेलं दाखवणार आहे, किराणा असो थोडं घरातल्या वस्तू. आता तुम्ही म्हणता हे दाखवलं कसं पैसे येतात ते सांगतो. मित्रांनो, आम्ही आहे क्रिएटर. प्रत्येक घडामोड झालेली आम्हाला तुम्हाला दाखवायला लागते, प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवायला लागते. त्या पाठीमागचा आमचा मोठा फायदा असतोय, त्यामुळे तर आम्ही दाखवत असतोय. जसं की लपड्या सुपड्याचा खेळ असतो या. एखादा पुरुष एखाद्या एकदम गचाळ किंवा एखाद्या लायकी नसताना सुद्धा तिच्याकडे आकर्षक होतो, म्हणजे कुठतरी फायदा असतोय. बँकवाली, पैसावाली किंवा एखादी लेडीज पुरुषाकडे, म्हाताऱ्याकडे तरुणपण असताना पैसा बोलतोय. इथं प्रत्येका पाठीमाग फायदा काहीतरी असतोय, त्याशिवाय स्वार्थ असतोय. तसंच लय बेकार उदाहरण दिलं माणसाला सोमादादाने. बरं असं आज हे सामान सुद्धा दाखवायचा उद्देश असा आहे, दाखवत नाही पण आज मुद्दाम दाखवतो. मला एक कमेंट आलती, कार बाबा आमच्या घरी सामान नसतं का, तुझ्याच घरी असतं का. असतं की बाबा म्हणतो, पण माझं सामानाचं पैसे कसं वसूल व्हायचं दाखवलं तर होईल ना. हे असं कसं आहे बघा. आता हे असं सामान मी आणलं, आता बोरविटाचा डबा आणला एवढा, अजून पडला नाही पहिलं एवढा. तर ही असं दाखवलं. मग हे दाखवत असताना तुम्ही जे व्हिडिओ बघत असताय, रिचार्ज नेटला मारत असताय आणि नेट जे उडत असतंय त्याचं डिवाइड होऊन काय तुम्हाला सांगतो, अमेरिकेनं आपल्याला डॉलरमध्ये इंडियामध्ये कन्वर्ट, डॉलरचं पैशात रूपांतर होत असतं, हे पेमेंट आम्हाला येत असते. म्हणून तुम्हाला सांगतो प्रत्येक व्हिडिओ दाखवून टाइमपास करायचं असतंय, दाखवायचं असतंय आणि तुम्ही पण बघत राहता. म्हणजे तुम्हाला आमची फॅमिली आवडते म्हणून. फक्त ही जी बोलतोय ही त्या कमेंटवाल्यासाठी सांगतोय की तू जी बघत असतोय हे सामान आणलेलं आहे दाखवतो करायच्या लाभा. ही बघा ही काय आणलंय, काही असंच गेलतो हे पोरग म्हणलं माझा बोरविटा संपलाय, दूधच उडाला. तुम्हाला सांगतो लिटरने दूध राहायला लागलं घरात. म्हणलं चला रात्री गेलतो देवाला, तर येत येतं म्हणलं बोरविटा घ्यावा, तेवढं ठीक आहे. बरं आणलं आता येत जाऊ. आणि काय मॅगी तुम्हाला सांगतो, बिस्किट पुडा हे दाखवलं की आम्हाला तुम्हाला सांगतो क्रिएटर आहे आम्ही, 2-2 लाख फॉलोअर्स आहे आमचे, पेमेंट आहे मला युट्यूबला. मग हे दाखवल्यानंतर तुम्हाला सांगतो पेमेंट येत असतं, त्याचा फायदा असतो. मुदाम कोण प्रत्येक घरी खाऊ असतो या, पैसा पाणी कुटीमध्ये. आम्ही लय गरीब आहे, आम्ही लय छोटे आहे, पण तुम्हाला सांगतो हे दाखवलं तर ह्याचे पैसे वसूल होत असते. ते म्हणजे महत्वाचा उद्देश एकदम मनमोकळं सांगतो तुम्हाला. हे दाखवलं ना तुम्ही व्हिडिओ बघत असताय, तर हे दाखवल्यानंतर आपल्याला वॉच टायमिंग जेवढा होईल तेवढं आपल्याला पेमेंट येत असतं युट्यूबला, आणि त्याचा हा फायदा असतो. बघितला का काला दिसतो का. हा हे बघा अजून काय काय आणलं दाखवतो.
तुमच्या आवडते आता म्हणलं मुगाची डाळ घ्या मुगाची नाही, मटकीची. थोडा बिस्किट आता काय आणलंय प्रियंकाने बघा नाही मिळते उदबत्ती घेतली सुगंध बरं असं म्हणलं चला वॅसलीन घेतलाय आणि हे आपण गरबड हे लसूण शेव आहे बघितल्या चव छान असते बसल्या बसल्या काय म्हणून खायची हो का? हे मनुके आणल्यात हा शिरा हे बा आम्हाला माहितच नव्हतं कशात टाकतात काय घे कशाला असते हे काय घे सांगत जा तू पुढं पुढं माहिती दे. नाही टाकतात ना शिरा करताना होय ना म्हणजे घरात सांगत जा काजू, मनुका, विलायची. हा. बघ बनवू का खबर का फुटानं खारी शेंगदाणा एवढं अहो मग ही जर खाऊन जर तुम्हाला सांगतो तुम्ही आणता खाता झालं पैसे गेले पण आम्ही खाऊन पुन्हा पैसे वसूल करतो म्हणजे असं की आपलं युट्यूबच्या माध्यमातून हा ही काय पास्ता होईल चल कट करा अजून काय ह्या गोष्टी असते त्या असं काही जाणून बुजून हट करून दाखवत नाही मित्रांनो आपलं रोळच हे दाखवायचं आणि आपण क्रिएटर आहे त्यामुळं गरज असते ही बडीशेप असे जेवण झाल्यानंतर बडीशेप खायची हे लापशीचा भरडा आहे असा बघू हे काय हो पण? ही- कसलं जांभळं आहे ना? आपलं गुलकंद गुलकंद शहा गुलकंद हो, खात बसल्या नाही बसल्या ते खायचं पोरं. खात नाही. छान असतं शरीरासाठी तुम्हीच खावा आता. माहिती आहे डबा ती घेतलाय वाजवायला लागतं आणि हे जाम आणि घेतलाय बोरबेटा. बघितलं का ही जॅम आहे हे लोणचा लोणचं आपल्याला तुम्हाला सांगतो ह्या आपल्या रिलायन्स मॉल मध्ये रवी शिंदेचे ब्रो त्यांच्याकडे पापडी वगैरे बरंच काय काय भेटतं लोणचं आता त्यांचं शेतकरी गावठी लोणचं फोडलेलं सुद्धा तिथं तयार आहे जर कोणाला पाय असलं तिथून घ्या आम्हाला सुद्धा दिलं त्यांनी आणि आम्हाला मॉलमध्ये गेल्यानंतर भेट झाली म्हणजे समज आता तुम्ही आला का तर या तसलं 180 वाला पुडा आणि पापड्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स मला फ्री मध्ये दिल्या मी त्यांच्या लसूण शेव वगैरे ते बाकी पापड्या विकत घेतल्या एक फ्री दिलं नको म्हणलं तरी दिलं मला त्यांनी माहिती का हो. अजून पुढलं सामान चक्क्या खायचं अजून बघितले का वरण काय खायला सारखं असतं साबणा म्हणली प्रियंकाला नंबर 1 आवडते नाही ते कोथिंबीर साबण आहे. हे काय काय हे बघा चटणी, राजगिरा. तर अशा या गोष्टी त्या हे दाखवायला लागते त्या असं काही गैरसमज करू नका की बाबा याला मुद्दाम दाखवू पण मित्रांनो आपली फॅमिली आपला बिझनेसच आहे तर आपल्याला ते दाखवायला लागतं आणि त्यावरती पेमेंट येतं बरोबर ना हा बरोबर का बोल 2 शब्द 2 शब्द झाले. हा झालं की 2 शब्द. बरं ही आता ही केल्यानंतर ह्याचा रिझल्ट काय आहे मला काय माहित नाही मित्रांनो हा झोप लागते मला तर सारखं काम करून झोप लागते. हो का ही 2 बाटल्या दिले ताईन त्या ज्या ताईंनी दिले पुण्यावरून अनामिका त्यांचं नाव आहे तर त्या रोजच्या रोज कॉल करून आमचा रिझल्ट घेतात प्याला का उठला का काय फरक पडला का तब्येत सुधारले का सोमा तुझी बाईक ओळखू येते का म्हणलं इथं पुढंच दिसते अजून काय थोडा बदल म्हणजे एवढं जाणवलं हे नाही थोडस ही प्याल्यानंतर जे आपल्या शरीरामध्ये जेवढं जेवढं तुम्हाला सांगतो हे हालचालींचं जे गॅप आहे जिथं थकवा भरून येतो आळस कंटाळवणे अंग टाकून देऊ हे थांबलं म्हणजे तरतरी नेहमी एकदम फ्रेश आणि गळाटा थांबला आणि एकदम थोडस पडलाय फरक 2-3 दिवस झालं आम्ही आणलेलं हे सांगितलंय हे बघा हे सांगितलंय 9 दिवस असं 10 मिली 5 मिली 2 टाइम प्यायचं आणि 9 दिवसाच्या नंतर पाण्यात कोमट पाण्यात आणि 9 दिवसानंतर हे चालू करायचंय मग घेतले असू दे आता म्हणतात समधी फरक पडतोय माझ्यासाठी नाही बायकोसाठी घेतले खाता पिता पण बायको अशी माझी मस्त लय खायला असतंय तुम्ही तर बघता काय सांगायची गरज नाही लय पण ती आता अशी म्हणलं चला औषधाने काय फरक पडला तर बघूया म्हणून घेतलंय ते बघू असो दाखवले हो का हे असं करतोय बघितलं काय केलं दाखव हो का हे असं हा काल आता हे बॅग घेऊन आठवलं आपण काल घड्याळ घेतलंय बघितलं एकदम ब्रँड कंपनीचं तर कितीचं असेल मला किंमत सांगा ह्याची लय महाग आहे. हा कितीचं ही
मी म्हटलं तुम्ही घेतलं कसं एवढ्या महागात बघा त्याचं मस्त बॉक्स वगैरे गॅरंटी पावती 2 वर्षाची 5 वर्षाचं समजा त्याचं आलंय आणि ही अशी डिझाईन आहे त्याची ह्यात वार तारीख आणि 24 तासाचं घड्याळ समद आहे तिन्ही पण आहे रोजच्या रोज कॅलेंडर बघायचंच गरज तुमचा हात किती चांगला दिसतो ना, माझ्या हाताला किती चिर आहे. नाही. त्या प्रेमाने हात असं फिरवायचं असतं कळलं? नाही ते साबणाने आता ही झालंय. लास्ती कशी तुम्हाला बघायची मजा बघायची का हो का इकडे तुम्ही लागलं ए, माझ्या पिल्लू पिल्लू अरे पिल्लू बघ ना पिल्लू लाजलं लगेच गेलं तिला माहित आहे काय म्हणणार आहे ते बरं चला असं बाकी आपली हॅप्पी फॅमिली तुमचा आशीर्वाद सपोर्ट असं राहू दे. चला मार्केटला निघायचं रविवारी आज फुल कस्टमर असतात मला बाहेर चला भाऊ खायला चला काय मोबाईल बघत बसली होती. आंघोळ बिंघोळ करून बसली अजून फोन घेऊन. तिच्या कटा बस म्हणलं तू उतरायला बरं चला नव्हतं ओके